तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे आई तुझ्या पुढे मी असा शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. एकीच थोडस आठवलंय की आधी म्हणतो वन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता वत भुईवर गेलं गेलं आभायाच आता वत भुईवर गेलं गेलं आभायात मन काय शंकर पंडितांनी लिहिलेलं भावगीत आठवतं. वेगवेगळी फुले उमलली रचून त्यांचे ठेले एकमेकावधी उधळले गेले ते दिने गेले. या ठिकाणी 1992-93 10वी ही शालेय जीवनातली बॅच आपल्या जीवनातला अमूल्य असा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय. मी या ठिकाणी जास्त दिवस नव्हतो. मी 12/8/1991 साली या ठिकाणी आलो आणि वार होता सोमवार. आणि ज्या वेळेला मी मराठी विषय शिकवण्यासाठी सुरुवातीला मला मोरकुडे सरांनी सांगितलं की तुम्ही या दिवशी या, तुम्हाला पहिलाच तास असेल 12वीचा. मला चांगलं आठवतंय बाली केदारी आणि सचिन यांनी मला पहिल्या तासाला पहिले 2 प्रश्न विचारले. त्याला आठवत असेल तर मला आठवत नाही. बालीने प्रश्न विचारला, सर आगगाडीला मराठी रेल्वेला मराठीमध्ये काय? जवळजवळ 32 वर्षानंतर एकत्र भेटतोय. आज आपल्या इथं सर्व गुरुजन वर्ग आहेत. थोडं बोललं तर चुकलं तर हे करा बरं. ठीक आहे. तर बोलण्यासारखं भरपूर आहे. कारण आपलं आयुष्य आतापर्यंतच म्हणजे माझ्या हिशोबाने जे काय घडलेलं आहे ते इथूनच घडलेलं आहे आपलं. आणि गुरुजनांचा राग म्हणा, त्यांची छडी म्हणा, त्यांची प्रेमाचे वाक्य म्हणा किंवा राग असेल, या सगळ्या गोष्टींनी आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर मी सांगायचं तर इथं भारत विद्यालयामध्ये 6वीला आलो. इयत्ता 6वीमध्ये पहिल्यांदा आलो. 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी अशी 5 वर्ष इथं होतो मी. तर 6वीला आल्यानंतर पहिला बेंचवर बसायचं तर पहिलं समीर, आरिफ, जावेद आणि पुंडेला आठवते त्यांना माहित नाही पण तो असे आमचा एक ग्रुप होता. मग त्या बेंचवर बसून पुढे शिक्षण सुरू झालं सगळं. तर गुरुजनांचं मार्गदर्शन म्हणा, त्यांचं सगळं पुढे 10वी पर्यंत गेलो. 10वीत आता तुम्हाला आठवत असेल 10वीत इलेक्शन होतं सीआरचं. 10वीत सीआरचं इलेक्शन होतं. आपल्या गॅदरिंगला सीआर असतं ना. तर अ आणि ब, मी ब मध्ये होतो. तर अ मधून कोणतरी आता आठवत नाही कोण होतं ते सीआर साठी. हा, तर ब मधून कोणी उभं राहायचं हो. तर माझं तर काय ध्यानीमनी पण नव्हतं. पण बरेचसे आमचे मित्र होते ते सगळे तू उभं राहायचं, तू उभं राहायचं, तू. अरे म्हणलं नाही ना, मला नाही जमणार. ते काय बरंच काय म्हणजे थांबा वगैरे ते. पण राहिलो आणि मोठ्या फरकाने त्यावेळेस निवडून आलो होतो. पहिल्यांदा सीआर झालो होतो. ती आठवण काय माझी. आणि भरपूर आठवण आहेत. भिंताडे सरांना का आठवत नसेल, त्यांनी आपल्या गॅदरिंगला नाटक बसवलं होतं. तर
तर हे आपलं संतोष करून मी माझे 2 शब्द तुमच्या बरोबर बोलतो. मी तसं येतच असतो मिरजवाला बसून आलो, पण आज बऱ्याच दिवसांनी आलो. काही चेहरे ओळखीचे, काही ओळखीचे नाहीये, काही बऱ्याच दिवसांनी भेटले. मी शाळेमध्ये यायचो त्यावेळेस सगळे जुने दिवस आठवले. आपलं चव्हाण आहे, आपण त्याला भजीवाले म्हणायचो. मला अजूनही आठवतं, दादा आणि तू एकत्र यायचे आणि म्हणायचे याला कोणी भजीवाले म्हणतं तर आम्ही त्याला मारू. खूप किस्से असे की अजूनही आठवतोय. समीरमुळे मी 2 सायकल शिकलो, डबल सीट सायकल शिकलो. आता ते गुपित आमच्या दोघांमध्येच आहे की आम्ही डबल सीट सायकल काय शिकलो ते त्याला बरोबर माहितीये. सचिन बरोबर कायम मस्ती चालायची. सगळे गुरु म्हणजे शाळेत यायचं म्हटलं का घरापासून इथपर्यंत यायचो, चालत यायचो. चालत येताना पूर्ण धिंगाणा घालत यायचो, पूर्ण मस्ती चालायची. आपले तांबोळी शास्त्रज्ञ म्हणायचो, त्याची टिंगल टावाळी आपण भरपूर करायचो. त्याला त्रासही भरपूर दिला. तो नवीन शाळेत आला होता त्यावेळेस मला चांगलं आठवतंय, मी त्याचे बूट आहे ना अख्ख्या शाळेमध्ये फिरवले होते. त्यावेळेस बावडकर सरांकडे तो गेला होता आणि बावडकर सरांनी मला मारलं होतं. ते म्हणजे कुंडे तू असा नव्हता, असा काच काय झाला मस्त नाहीच आहे. म्हणजे असे भरपूर किस्से आहे की जे आठवतं. शाळेने मला खूप दिलं. मी कुस्ती खेळायचो, त्याचा उपयोग माझ्या जीवनामध्ये मला खूप वेळ झाला. की तुमच्या मनाचा कणखरपणा किंवा तुमच्या शरीराची ताकद ही आज समाजामध्ये, आज समाज काय पहिल्यासारखा राहिलेला नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती. पहिलं वेगळा होता, आज वेगळा होता. मी बिझनेस मध्ये नगरमध्ये उतरलो, फॅक्टरी चालू केली. फॅक्टरी चालू करताना माझं काही बॅकग्राऊंड नव्हतं कोणतं, वडील शिक्षक होते. पण ते ज्यावेळेस मी चालू केली तर त्यावेळेस मला शिक्षकांनी दिलेले अनुभव, मनाचा खंबीरपणा आणि जीवनात मिळालेलं जे शाळेतले अनुभव होते ते उपयोगाला पडले. मी माझ्या जीवनामध्ये एकच शिकलो, तुम्ही लोकांना मदत करा, पण ती निस्वार्थ भावनेने करा. तुम्ही त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा करू नका. तुम्ही ज्यावेळेस अडचणीत का लवकर आलाय, मला आज काय नाही शिकवलंच नाही शाळेमध्ये, लवकर सोडून दिलं. असं पण काय प्रसंग व्हायचे, खूप आठवणी आहेत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खरंच म्हणजे त्यांचं कौतुक वाटायचं, पण आमचं वाईट वाटायचं की आपल्याकडे असं दप्तर नाही. सायकल असायची सर, रस्ते नव्हते त्यावेळेला, कच्चा रस्ता असायचा. मग पाऊस काळ जर असेल तर अक्षरशः आमचे हाल म्हणजे कोणीच बघत नव्हतं. अक्षरशः कधी कधी सायकल आम्हाला खांद्यावर, मुलं पॅन्ट मध्ये लघवी करायची, इतकी भीती होती आबाची. त्याच्यामुळं ह्या मनामध्ये असं कोणाची खोड करणं किंवा कोणाला त्रास देणं हे आयुष्यामध्ये मी कधी केलं नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे डीएमएलटीचा 11-12 आपला जो वर्ग आहे त्या डीएमएलटी मध्ये कानाडे सर, बिथाडे सर, त्याच्यानंतर आम्हाला 11-12 भिंगारदेवे सर आणि चव्हाण सर. ते एकदम शांत, एक संयमी व्यक्तिमत्व की जे असं कधी कोणाला जास्त भांडत नव्हतं, बोलत नव्हतं आणि संयमी राहायचे. असे आदरणीय आमचे चव्हाण सर, ह्या शाळेचं प्राचार्य आणि आजकी कार्यक्रमाला हजर आहेत असे आमचे मुरकुडे सर. मुरकुडे सरांनाही फार दुःख झालेले. मुरकुडे सरांचा एकुलता एक मुलगा काही दिवसापूर्वी वारलेला आहे. शिक्षक आहे तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना सुखदुःखाचा हा डोंगर भरलेला आहे. आपण शाळा शिकत असताना ज्यावेळेस शाळेमध्ये एखादी नोटीस यायची आणि ते सुकाळी मामाने ती वही किंवा ते दप्तर घेऊन आलं की आपल्याला वाटायचा, आनंद वाटायचा की आता नक्की आपल्याला उद्याच्याला सुट्टी दिसती किंवा आपला कुठेतरी वर्गाच्या बाहेर कोणीतरी बोलवणार आहे. असे नंदे मामा आणि सुकाळी मामा खरंच एक शांत व्यक्तिमत्व. आणि असं जीवन जगत असताना आज त्यांना एवढं ठिकाणचं आयुष्य, आरोग्य लाभलं. तुमचंही आयुष्य सुख समाधानाचं जावो अशी मी माझ्या पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. माझ्या सर्व शिक्षकांना आरोग्य चांगलं लाभावं, मित्रमैत्रिणींना आरोग्य चांगलं लाभावं. या ठिकाणी माझं शिक्षण मी BA केलेलं आहे. मी आर्मीमध्ये भरती झालतो. मला 6 मार्च 1996 साली मला आर्मीचा कॉल आलता. भरती झाल्यानंतर मला माझ्या वडिलांनी लावलं नाही. कसं असतं, पाठीमागं प्रत्येकाच्या काही ना काही उद्योग व्याप चालू असते, त्याच्यामुळे मी इथंच राहिलो. त्याच्यानंतर 2000 साली माझं पोलीसमध्ये सिलेक्शन झालं. पण मला वडील म्हणले, बाबा पोलीसमध्ये जाऊन तू असं कुणाला तरी त्रास करून पैसा कमवशील, तर मला तसा तो पैसा नकोय. म्हणून मी माझ्या वडिलांच्या खातर पोलीस क्षेत्रामध्ये सुद्धा गेलो नाही. त्याच्यानंतर मी माझ्या मिसेसला शाळा शिकवली, तिथं BSc BEd आहे. मला एक मुलगी एक मुलगा आहे. माझी मुलगी B.Pharm करते. मुलगा आज त्याचा वाढदिवस आहे, तो 12वीला गेलेला आहे. आणि जी माझी बहीण या कार्यक्रमाला आली नाही, शोभा, तर तिला काय झाले, तिचा 5 वर्षाच्या संसारामध्ये तिचे मिस्टर तिला सोडून गेले. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मी माझा भाचाच मी जावाई करून घेणार आहे आणि बहीण माझ्यापाशी आहे, मी तिला सांभाळतोय.
या ठिकाणी बोलू शकतो. धन्यवाद. बाळू बबनराव वडकर, भारतीय विद्यापीठ पुणे येथे कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत. ओके. मी साधी कामकाज राहणार मिळगाव. सध्या बेलवलीला आहे आणि MSc मध्ये आहे. ओके. दोन मुलं, एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा कॉम्प्युटर इंजिनियरला आहे आणि मुलगी BA शेवटच्या वर्षाला डिग्रीला आहे. त्यांना हवे रायडर म्हणून ओळखलं जातं. आणि माझा युट्यूबवर चॅनल आहे हवाई राणी या नावाने. हा सगळा व्हिडिओ तुम्हाला उद्या संध्याकाळी बघायला मिळेल. ओके. या पुढे. माझं नाव विजय रमाकांत कुलकर्णी. माझे वडील या शाळेमध्ये शिक्षक होते. नगरला हायस्कूल टीचर आहे मी. एक 12वीला आणि एक 4थीला अशी 2 मुलं आहेत मला. थँक्यू. ओके. चितांबर हायस्कूल झाडेकर गल्ली अहमदनगर. या पुढं. आणि बाबर परशुराम अर्जुन बेलगावमध्ये शेती करतो. या ठिकाणी आमच्या राशीत स्थायिक झालेली मनीषा काळे, सौभाग्य येथे मनीषा काळे आली. सर्वांनी तिचं स्वागत करा. आमची तर महत्वाचा उल्लेख करतो की मनीषा बावडकर सरांची भाषी इथं शिकली व त्याचे मिस्टर शिक्षक आहेत आणि अंबिका मंगार कार्यालय राशीने अगदी उत्तुंग बनवलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक वतीनं तिचं स्वागत. पुढचं. मी आनंद अमृतलाल कासा, सध्या पुण्यात राहतो. माझे 2-3 रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट चालले. शिक्षण माझं LLB झालेलं आहे आणि मला 2 मुली आहेत. एक मुलगी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स करते इंजिनिअरिंग MITला आणि दुसरी दहावी. ओके. पुढं. चला चला जाऊ. इम्रान भाई. हॅलो, नमस्कार. मी इम्रान गनी उमर शेख, अपार्टमेंटला भाऊ माझी. मी सिव्हिल इंजिनियर आहे, जिल्हा परिषदला आहे आणि कन्स्ट्रक्शन व्यवसाय. चला पुढं. मी नमस्कार सर. मी सचिन अंबरचंद गोगावत. मला 2 मुलं आहेत. माझं दुकान आहे, व्यवसाय प्लास्टिक ताडपत्री. ओके. मी किशोर शंकर मेत्रे, मिरजगाव, ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी. ओके. चला पुढं. नमस्कार सर, मी पारस लोढा, पुणे येथे असतो. माझं रिअल इस्टेटचं काम आहे. एक मुलगा एक मुलगी. धन्यवाद. चला पुढं. तर मी शिक्रापूरला काही दिवस कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय केला आणि नंतर स्वइच्छेने सोडून देऊन आता स्वइच्छेने शेती करतो. मला एक पत्नी, 2 मुलं, एक मुलगी. मोठा मुलगा माझा सिव्हिल इंजिनियर झालाय, कारण मी कन्स्ट्रक्शन मध्ये असतो. मला थोडा नाद होता कन्स्ट्रक्शनचा. त्याला सिव्हिल केलं. आपल्या पाठीमागून एकच आहे ना. एक मुलगी आहे, तिच्या मिस्टर आर्मी ऑफिसर येतं. त्यांची ड्युटी याला ओडिसाला असती. बस आता दुसरं काही जास्त सांगत नाही. नंतर म्हणून व्यक्त करायचं. चला पुढं. मी संभाजी शिवाजी गाडगे, राहणार बेलगाव. माझा एक बेलगावमध्ये एक छोटासा व्यवसाय आहे. मला 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मुलींचे लग्न झालेले आहे. धन्यवाद. ओके. चला पुढं. मी प्रकाश बलभीम क्षीरसागर, मिरजजवळच असतो. आपला किराणा व्यवसाय करतो. एक मुलगा आहे, 15वी. चला चला पुढं. मागं कोण राहिलं का? मी दत्तात्रय मुले, बेलगाव, सध्या शेतीच करतो. चला पुढं. माझे नाव कोले. मला एक मुलगा 2 मुली आहेत. मुलगा इंडियन आर्मी येते आणि 2 मुली टीचर आहे. हॅलो, मी नितीन ककरू सातव. 10वी पर्यंत शिक्षण इथंच झालं. त्याच्यानंतर DMLT केली या शाळेत. नंतर पुण्याला गेलो, सुपरवायझर म्हणून जॉब केला. नंतर BE सिव्हिल केलं. सिव्हिल करून सिव्हिलचे बरेच वर्ष काम केलं. आता मुलाला दूध डेअरी टाकून दिलेली आहे. मुलगा आणि मी दूध डेअरी व्यवसाय सांभाळतो. मुलगा BSc BCom करतोय.
चला पुढं. मी शरद मुरलीधर सातपुते, कोकणगाव. मला दूध व्यवसाय आहे. रोज दैनंदिन सिंगल 2000 लिटर आहे. त्यासोबत पशुखाद्याचा पण व्यवसाय करतो. मुलगा एकच आहे, तो कोल्हापूरला BSc ॲग्री गव्हर्नमेंट. पुढं. अजून कोण राहिले माग? फारस मनीषा उगले. कोण राहिला अजून? राहिला कुणीच राहू नका. परिचय सर्वांनी द्या. राम भाऊ पुढे या. पुढे येऊन जे ओळख देणार नाही त्यांना कुणीच ओळखणार नाही. पुढे या, पुढे या, पुढे या. आता जे ओळख करून देणार नाहीये, पुढच्या गेट टुगेदरला त्यांची ओळख राहणार नाही. मी मनीषा हरिभाऊ दिले, असताना उघडगावची. पण माझे मामा सरीराव वावडकर यांच्याकडे शिकायला होते. मी पाहुणी आहे 2 वर्षासाठी, फक्त 11वी 12वी. आता सध्या राशीनलाय अंबिका लॉन्स हे मी चालवते. चला पुढं कोण राहिलं मुलांपैकी? राम सर. रामदास निर्मळ, एक मुलगी आणि एक मुलगा. मोठा बिझनेस. पुढे या. नमस्कार, मी गणेश सुरेश झरकर. माझा इथे व्यवसाय आहे. एक मुलगी एक मुलगा. मुलगी इंजिनिअरिंगला शेवटच्या वर्षाला आहे. मुलगा 12. भांडी व्यवसाय. मी अकबर शेख, माझं नाव जावेद म्हणून ओळखतात तुमचं काय. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा इंजिनिअरिंग करतोय आणि दुसरा 12वी झालेला आहे आता. अजून कोण राहिलं? आता माझी ओळख करतो. आज या ठिकाणी प्रथम सचिन प्रथमतः आज ह्या वर्षातला श्रावण महिन्यातला ऑगस्ट महिना आणि ऑगस्ट महिन्यातला आज रविवार. वर्षाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये जो पहिला रविवार येतो त्या रविवारी मैत्री दिन असतो आणि तो आज आहे. मैत्रिदिनीच्या आपल्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि आपल्यातीलच आज प्रवीण फुले ह्याचा आज वाढदिवस आहे. प्रवीणलाही त्याच्या वाढदिवसाच्या आपल्या सर्व मित्र आणि मैत्रिणीच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि माझा परिचय, मी सारंग प्रभाकर घोडेस्वार, राहणार मिरजगाव. मी भारत विद्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या सोबतीला होतो. मी भारत विद्यालयामध्ये असताना 10वीला नापास झालो आणि नापास झाल्यानंतर मी MA पूर्ण केलंय. असा हा माझा परिचय. मी माजी सरपंच मिरजगावचा आणि एका पक्षाचा मी तालुक्याचा पदाधिकारी आहे. सारांची नवीन ओळख सांगते. हरित क्रांतीचा जनक येतो आपल्या मिरजगाव मध्ये, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी सचिन भंडारी, माझा आड व्यवसाय आहे मिरजगाव मध्ये, मार्केट यार्डमध्ये. कोण राहिलं का अजून? कोण राहिलं? राजभाऊ कडे. आता वही कुठं आपली वही तुझं झालं परीक्षा? परत करून देऊ का? वही आणला. मी बाले रमेश केदारी, आत्ताची सौ बबिता रवींद्र तोरडे, MA BEd झाले, शिक्षिका आहे, मराठी नापत्य आहे, हिंदवी संस्कृती स्वराज्य. मोठी मुलगी MBA झाली यावर्षी. 2 नंबरची मुलगी ग्रॅज्युएशन झाली आहे, ती नॅशनल झाली शूटिंग बॉल मध्ये. आणि मुलगा कोपाला ऍडमिशन घेतले त्याने नाशिकमध्ये, तो ITI करतो. धन्यवाद सर. आता आपण एक असे म्हणजे आपण श्रद्धांजली देणार आहोत. आपल्या शाळेचे जे आपले